वाल्मिक कराड आणि पोलिसांमधील कथित संवाद व्हायरल झाला होता। गुन्हेगार सनी आठवलेवर कारवाई न करण्याची विनंती वाल्मिक कराडने या ऑडिओ क्लिपमध्ये केल्याचं पाहायला मिळतं। पोलिसांनी ऑडिओ क्लिप संदर्भातील आरोप फेटाळले असून या कथित ऑडिओ क्लिपची पोलीस अधीक्षक चौकशी करणार आहेत। बीडमधील कथित ऑडिओ क्लिपचं प्रकरण नेमकं काय? बीडमध्ये सनी आठवलेसह विविध गुन्हेगारांसाठी वाल्मिक कराडचा पोलिसांना फोन। वाल्मिक कराड आणि बीड पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्हाळांची ऑडिओ क्लिप असल्याचा सोशल मीडियावर दावा। आपली ऑडिओ क्लिप नसल्याचं बीड पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्हाळ यांची माहिती। सनीला कुठेही गुंतवू नका असा वाल्मिक कराडचा पोलीस अधिकाऱ्याला फोन। नाराज होऊन संदीप क्षीरसागरांकडे गेला असला तरी माझा कार्यकर्ता असल्याचं वाल्मिकचं म्हणणं। पोलीस अधिकाऱ्यांकडून एसपींना फोन करण्यास सांगितल्याचा ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख। ऑडिओ क्लिपची चौकशी करणार असल्याची बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाची माहिती। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। काय म्हणताय? काय रे त्या सनीला नका गुंतू आता संशयित पण झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला जाऊ दे। अरे अण्णा सनी बद्दल शिफारस करू नका दादा। भाऊ शिफारस करत होते। अरे संदीप ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे। ते आपलं स्कोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता। नाही पण त्याला सगळं तुमचा फोन आला म्हणजे सगळं मदत केली। आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं। एसपी साहेबांना फोन करा तुम्ही। मी एसपी साहेबाला बोलतो। एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो ते तुम्हाला काही बोललो होतं। त्या आमदाराचं नाही दादा तिथले लोकलचं राजकारण म्हणून त्या आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे पण आमदारला गेलेला आहे तो दादा। लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय। बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो। ठीक आहे अण्णा ठीक काय हरकत नाही। ओके ओके ओम। सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे। फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे। याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा सापडल्या त्या बीडमध्ये। यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे। त्यांच्याविरुद्ध पुरावा मिळत आहे। त्यामध्ये अटक करू नये पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल। परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे, ही क्लिप खोटी आहे। अशा प्रकारचा माझा आवाज नाही आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत।